हे माझं गाव आज आनंदून गेलं होतं, कारण जरांगे पाटील आज आमच्या गावात येणार होते. गावात येणार, माझ्या घरी येणार आणि जेवणासाठी येणार म्हटलं की सर्व घरातील महिला सज्ज झाल्या होत्या पाटलांच्या स्वागतासाठी आणि स्वयंपाक बनवण्यासाठी. आमच्या घरातल्या सर्वच महिला स्वयंपाक बनवायला लागल्या. दारामध्ये मंडप, चटया आतरून पाटलांच्या येण्याची वाट पाहत अमोल आणि दत्ता परभणीवरून फोटो काढण्यासाठी आले होते आणि हे वाट पाहत बसले होते. आणि घरात आलो तर माझे आजोबा आणि माझा मुलगा एकमेकांशी गप्पा मारत होते. कारण हा चिमुकला जसं काय आजोबाला बघितल्यानंतर तो त्यांच्याशी घट्ट मैत्री झाल्यासारखा हसायला खेळायला लागला आणि आजोबासुद्धा त्याच्यासोबत एकरूप होऊन गप्पा मारायला लागले. आणि त्याच्यानंतर मी तिथून बाहेर आलो तर बघितलं तर आई रस बनवत होती. पाटील येणार म्हटलं की आमरसाचा बेत आम्ही आमच्या घरी ठरवलं होता पाटलांना जेवण्यासाठी. आणि माझी पुतणी आणि हा माझा नातू अर्थात आमचा टिल्या थकून गेला होता पाटलांची वाट पाहत. कारण पाटलांना त्याला खूप बोलावंसं वाटतं आणि जेव्हा पाटलांना बोलायचं म्हणून रडतो आणि आम्हाला घरून फोन लावून द्यावा लागतो कुणाला तरी आणि सांगावं लागतं पाटील बोलत आहेत. पण हे सर्व जर बघितलं तर आमच्या वहिनी, माझी सासूबाई हे सर्व पुन्हा म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी घरात बनवताना दिसत आहे. आणि भाजी, वांग्याची भाजी असेल, पाटलांना मेथी आवडते म्हणून मेथीची भाजीसुद्धा आम्ही बनवली होती. आणि दारामध्ये हे अनेक तरुण पाटील कधी येत आहे, 9 वाजता येणार म्हटलं तरी पाटील आले नव्हते. 12 वाजले होते आणि पाटलांच्या जेवणाची व्यवस्था म्हणजे घरामध्ये ताट आतरून, सतरंजा वगैरे आतरून ठेवण्यात आले होते, त्या आतरून ठेवल्यात होत्या. आणि पाटलांसाठी पुष्पवृष्टी करण्यासाठी ही फुलांची आरास आणि त्याचबरोबर बघितलं तर हे टिल्या आणि माझी पुतणी थकून कार्टून बघायला लागले होते. आणि पाटील थोड्याच वेळाने येणार होते. पाटील 1 वाजता यशवाडीला पोहोचले. 1 वाजताच्या नंतर पाटलां तिथं बैठक झाल्यानंतर पाटील कोल्हा या गावामध्ये आले. आणि गावात आल्यानंतर पाटलांचं जंगी स्वागत सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने पाटलांचं स्वागत या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये करण्यात आलं. आणि पाटील येत आहे म्हटलं की शाळातल्या आमच्या सर्व लेझिम पथक, झांज पथक पाटलांच्या स्वागतासाठी सज्ज झाला. आणि प्रचंड गर्दी दारासमोर झालेली पाहायला मिळते. आणि अनेक तरुण पाटलांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली होती. आणि पाटलांचं स्वागत तरुणांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं होतं. कारण आपण पाहतो की पाटलांचं स्वागत करण्यासाठी हे तरुण पुढे जात आहे आणि पाटलांचं स्वागत सर्व गावातील तरुणांच्या वतीने करण्यात आलं. कारण खूप मेहनत या तरुणांनी घेतलेली होती आणि पाटलांचं स्वागत, जंगी स्वागत झालं. आणि पाटील स्वागत झाल्यानंतर हात जोडून दारात आमच्या घरच्या महिला मंडळी वाट पाहत होत्या. आणि जर बघितलं तर ह्या चिमुकल्या पाटलांचं औक्षण करताना इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं म्हणत या चिमुकल्यांनी औक्षण केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरामध्ये पोहोचलो आणि घरी पाटलांना घेऊन आलो. पाटलांना घरात आणल्यानंतर आमच्या सर्व कुटुंबियांसोबत पाटलांनी एक फोटो काढला. पाटलांचा सत्कार आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने झाला. पाटलांचे जेवण झाल्यानंतर माझ्या मुलाचं नाव पाटलांच्या हातून ठेवायचं होतं म्हणून आम्ही सर्व कुटुंबीय आणि पाटील आमच्या घरी बसलेलो होतो. आणि पाटील आल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचा विठ्ठल आमच्या घरी आल्यासारखं नक्कीच झालं. आणि माझ्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले आणि पाटलांच्या समोरच डोळ्यांना धारा लागल्या. कारण संघर्ष खूप पाटलांनी केला आहे आणि तो संघर्ष जवळून मी पाहिलेला आहे. पाटलांच्या प्रत्येक संघर्षाला मी साक्षीदार आहे. आणि पाटलांनी माझ्या मुलाचं नाव जगद्गुरू तुकोबाराय यांची आठवण आमच्या कुटुंबियांना राहावी. कारण आमचं सर्वच कुटुंब माळकरी कुटुंब आहे आणि म्हणून पाटलांनी माझ्या मुलाचं नाव अभंग हे ठेवलं. आणि संत तुकोबारायांचे अभंग ध्यानी मनी ओठी प्रत्येकाच्या राहावेत आणि त्याचं नावही तोच अभंग म्हणजे जो कधीही भंग होत नाही. आणि पाटलांनी मुलाचं नाव अभंग ठेवल्यानंतर घरात प्रचंड आनंदाचं वातावरण पसरलं. आणि तिथून पाटील निरोप घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासाकडे निघाले. आणि पुन्हा मला आवाज आला आणि तुलाही यायचं आहे. आणि मी पाटलांसोबत पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद बांधवांनो.